मामा द्या ना, द्या असं म्हटल्यानंतर मामा त्या ठिकाणी त्या मुलाला म्हणतात, आता संतांमध्ये तेवढी ताकद आहे, मुकाम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरी, नाही का? एवढी ताकद आहे, मुक्याला सुद्धा संत बोलवू शकतात, पांगळा सुद्धा चालू शकतो जर संतांची कृपा झाली तर. आणि मग त्या ठिकाणी मामा त्या मुलाला म्हणतात, हे बघ मी तुला दृष्टी देतो, पण ज्या वेळेस तुला दिसू लागेल ना, दिसायला लागल्या बरोबर सगळ्यात पहिल्यांदा तू माझ्या पाठीमाग धावायचं आणि मला शिवायचं, तरच तुझी दृष्टी टिकेल, अन्यथा तुला दृष्टी राहणार नाही. त्या मुलाने मान्य केलं आणि ठरल्याप्रमाणे मामांनी भंडारा घेतला आणि त्याच्या अंगावरती टाकला. काय माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे माईबाप हो. भंडारा टाकल्या बरोबर त्या मुलाला दिसायला लागलं, स्पष्ट दिसायला लागलं. आणि मामांनी त्याला सांगितलं होतं की जसं तुला दिसू लागेल, दिसायला लागल्याबरोबर तू माझ्या पाठीमाग धावायचं आणि मला पहिल्यांदा शिवायचं. मुलाला दिसायला लागल्याबरोबर तो मामांच्या पाठीमाग धावायला लागला, मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागला. पण मला सांगा, ह्याला धरायचं एवढं सोपं आहे ग? ज्याच्या सत्तेने संपूर्ण दुनिया चाललेली आहे, चाले हे शरीर कोणाची असत्ते. आपण ऐकतो, बोलतो, चालतो, हालतो, कुणाच्या सत्तेमुळे? त्या भगवंताच्या सत्तेने. लक्षात ठेवा, त्याला पकडणं सोपं एवढं. त्यावेळेस तो मुलगा मामांच्या पाठीमाग धावू लागला, त्यांना शिवण्याचा, त्यांना धरण्याचा, त्यांच्या पाठीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो मुलगा त्या ठिकाणी असमर्थ झाला आणि ठरल्याप्रमाणे मामांनी सांगितलं होतं, जर तू माझ्या पाठीला नाही शिवलं तर तुझी दृष्टी निघून जाईल. आणि मग मामाने पुन्हा भंडारा त्याच्या अंगावरती टाकला आणि तो पुन्हा आंधळा झाला. आता तुमच्या मनामध्ये अशी शोकांतिका येईल की मामांनी त्याला दृष्टी दिलीच तर कायमची तरी द्यायची होती ना. दिली म्हटलं कायमची द्यायची होती ना, परत त्याला आंधळ करण्याची काय गरज होती? तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी मामांनी तिथल्या जमलेल्या सर्व लोकांना सांगितलं, देव जे करत असतो ना आपल्या जीवनामध्ये, ते आपल्या स्वतःच्या हितासाठीच करत असतो. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जे काही बरं वाईट होतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं. लक्षात ठेवा, मामांनी सांगितलं, जर याला मी दृष्टी दिली असती तर याच्याकडून 7 खून होणार होते, त्यामुळे हा आंधळाच बरा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं, आपल्या जीवनामध्ये जे काही देव आपल्याला करायला लावतो ते आपल्या चांगल्यासाठीच. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये त्याचा काही फायदा तोटा नसतो. म्हणून भगवंताने जीवनामध्ये आपल्याला जसं ठेवलंय तसंच आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठेविले अनंते तैसे जे ठेविले अनंते तैसे जे ठेविले अनंते
दे एक मिनिट. हे पहा, तुमचं प्रेम आहे, तुमची भक्ती आहे म्हणून लक्षात ठेवा. बसा खाली. आणि म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या भाग्यात असतात किंवा नसतात, त्याचं वाईट वाटून कधी घ्यायचं नाही. पण एका गोष्टीमध्ये भाग्य आपण निश्चित समजलं पाहिजे, ज्या वेळेस आपल्या जीवनात आपल्याला संत महात्मे भेटतील आणि खऱ्या अर्थाने मामा आपल्याला भेटलेले आहेत, त्यामुळे आपलं भाग्य उदयाला आलंय असं म्हणायची काही हरकत नाही. या अभंगाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. अतिशय सोपा अभंग आहे. महाराज म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं, माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. का? कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. बरं, त्या संत महात्म्यांनी मला शिकवलं काय? काय शिकवलं? देव कसा मिळवायचा हे शिकवलं. कुठं ठेवायचं देवाला? संपुष्ट हे हृदय वेटी, खरोनी पोटी साठवू. पण महाराज म्हणतात, जर तुम्हाला हृदयामध्ये देव ठेवायचा असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो? भाव लागतो. भावाशिवाय देव मिळत नाही. आणि महाराज म्हणतात, हा ठेवा आम्हाला सापडला म्हणून तो आम्हाला मिळाला. तू काय म्हणे होता तो या भावा सापडला. कुणामुळे मिळाला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता तुम्ही झोपला तरी काही हरकत नाही. हा अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. पण आपल्याला अभंगावरती पूर्णपणे चिंतन करायचे, विस्तार करायचे. अगदी थोड्या वेळामध्ये, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. या अभंगाची भूमिका मी तुम्हाला सांगून जाईल. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय ओतूर या ठिकाणी गेले, तिथे गेल्यानंतर ते का तुळशी वृंदावनावरती झोपले आणि झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं? तर बाबाजी स्वप्नी येऊन तू काही आला, अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला महाराजांनी? बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय स्वप्नातून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नामध्ये काही साधी सुधी व्यक्ती आलेली नव्हती, तर साक्षात संत महात्मे माझ्या स्वप्नामध्ये आले होते. ही गोष्ट ज्या वेळेस महाराजांच्या लक्षात आली, त्यावेळेस महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात महाराज म्हणतायत, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझं भाग्यच उदयाला आलं, माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. बघा, संतांना जो आनंद होतो तो वेगळा आहे आणि आपल्याला जो होतो तो वेगळा आहे. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद असतो बरं का. आपल्याला जर का धन मिळालं की आपण म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं, आहे की नाही? जर समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी मोहरांनी भरलेला हंडा सापडला, तर तो काय म्हणतो? माझं भाग्य उदयाला आलं. माऊली म्हणतात, तरी निधान जोडवया भाग्य धडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपायी होय. माझं भाग्य उदयाला आलं, धन मिळालं, धन प्राप्ती झाली की माणूस म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. पण देव सगळ्यांनाच सगळं देत नाही, आहे की नाही? जगात असं कोणी परफेक्ट नाही. जरी एखाद्याकडे संपत्ती भरपूर असेल तर त्याला संपत्तीला वारसच कोणी नसतो, आहे की नाही? आणि जर समजा अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला मुलगा होत नसेल तर मुलगा होण्याकरता तो किती प्रयत्न करतो, नवस काय करतो, दवाखाना काय करतो, आणि कर्म धर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. पण मुलगा झाल्यावर असं लोक म्हणतात,
मुलगी झाल्यावर नाही. बर पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, दुसरी पण जर मुलगीच झाली तर ह्या गड्याचा चेहरा फोटो काढायसारखाच दिसतो, आहे की नाही? मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. मी म्हणत नाही की मुलगा नसावा, अरे मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता ना? मुलगा होण्याकरता आतापर्यंत कितीतरी मुलींना आपण मारलं, किती स्त्रीभ्रूण हत्या झाल्या. अरे ती सुद्धा मुलगी, तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. ज्या वेळेस तुम्ही तिला मारण्याचा विचार करता ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्यासाठी मला मारू नको गाय, वंशाच्या दिव्यासाठी मला मारू नकोस. जर दिवा तुला प्रकाश देत असेल तर पण ती सुद्धा तुला प्रकाश देऊ शकते, लक्षात ठेव. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का मुलगाच का पाहिजे, मुलगी का नको? त्यांनी मला सांगितलं, ताई शेवटी पाणी पाजाय मुलगा पाहिजे. कधी? मी त्यांना म्हटलं, तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. अरे तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे का मेले? जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे ना. आणि तुम्ही म्हणता की शेवटी फक्त मुलगाच सांभाळू शकतो. कोण म्हणतं? हा, मुलाने घराच्या बाहेर काढल्यावर आठवण मुलीचीच येते ना. आणि आज 80% आई वडिलांना मुली सांभाळतायत, फक्त मुली. म्हणून मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नका. आणि आज परिस्थिती आपण बघतोयच काय झाली. हा, आणि अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्याचं जमलंच की तो म्हणतो आज माझं भाग्य लग्न लग्न. हा, हे आपण केलेल्या कर्माची फळ आहेत ना, बाकी काही नाही, लक्षात ठेवा. जर एखाद्याचं जमलं ना, तो इतका फुकतो, त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. एखाद्याचं जर जमत नसेल ना, तो देवाकडे जातो, देवाला म्हणतो, देवा काय करून ठेवलंय, माझ्या बरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. पण त्याचं जमू द्या, स्वर्गाला 2च बोटे उरलेला असतात. म्हणजे इतका फुकतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. म्हणजे काही काही लोक लग्नाच्या पण योगात भाग्य समजतात. काय पण लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज नाही. आमच्या इकडे एका गृहस्थाची बायको त्याच्याकडून इतकं काम करून घेते, तर कीर्तनात नाही सांगत, पण इतकं काम करून घेते ती घेते, नंतर त्याला नदी आंघोळीला लावती, आंघोळ पण घरी करून देत नाही. एके दिवशी ती म्हटली, अहो आज काय तुम्ही नदीवरती जाऊ नका, मी तुमच्यासाठी पाणी तापवाय ठेवले. पाणी तापवलं, त्याला साबण लावून तिने आंघोळ घातली. हो, हे मनात विचार करायचा, आज हिला नेमकं झालंय तरी काय. मग तिने त्याला साबण लावून आंघोळ घातली, त्याच्यासाठी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, स्वयंपाक झाला, बसायला पाट टाकला, ताट वाढून ठेवलं, ताटाच्या शेजारी रांगोळी काढली, म्हटली बसा पाटाव. हा तर थराथरच कापत होता, याला वाटलं आज काय सुळव देती का काय काय माहिती. ते बसलं पाटाव, पण शेजारचे लोक हा प्रकार बघत होते. शेजारच्या एका मावशीने विचारलं, का गो? म्हटली तू तुझ्या नवऱ्याकडून रोज इतकं काम करून घेते आणि आज याची एवढी सेवा का चालली? तेव्हा ती म्हणली, अगं आज पोळ आहे ना, बैल पोळा. मग आजच्या दिवस तरी बैलाला विश्रांती नको का? लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज नाही. एका ग्रस्ताचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्याचा मित्र त्याला भेटलं. तो म्हटलं, का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली? म्हटलं, रे काय सांगायचं, बायको इतकी आगाव आहे की माझं काय ऐकतच नाही. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, तू फक्त एक काम कर, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल.
त्याने त्या पद्धतीने सुरू केलं बरं का. गुण तर आला हमखास, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी त्याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो म्हटला, हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली, का म्हणून करायचं नाही म्हटली, मी करणार म्हटले. आता हिला उलटच चालायची सवय होती ना. आणि मग त्या दिवशी तिने ब्राह्मण काका वगैरे बोलवले, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. ब्राह्मण काका जेवून गेले. मग त्यानंतर हा आला आणि हा म्हटला, का ग पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का? ती म्हटली, नदी नाही का? ती म्हटली, आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली, नाही नाही मीच जाणार. अगं नको जाऊ, पाणी भरपूर नदीला, बुडशील, तुला पोहता येत नाही. नाही नाही मीच जाणार. ती पुढं हातीच्या पाठी बघा. अगं नको जाऊ. नाही नाही मी जाणार. अगं बुडशील, बुडणार, मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली. कर कसे संगती, महाराज तर सांगतात ना, दुःख उदंड भजिती. महाराजांनी सांगितलं त्यांचा अनुभव. तर म्हटले, हा या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. महाराजांनी सगळा अनुभव घेतलेला आहे, म्हणून महाराज सांगतात, बाबा नो भाग्य समजायचं नाही. कोणत्या गोष्टीमध्ये? भाग्य तरी नो हे धन पुत्र दा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दा, भाग्य तरी नो हे धनपुत्रदार, भाग्य तरी नो हे धनपुत्रदार, भाग्य तरी नो हे धन पुत्र तारा, दरा निकट वासवरा संतापाई. महाराज सांगतात, कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही? धन, पुत्र आणि दारा. दारा म्हणजे पत्नी बरं का. या तीन गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही महाराज सांगतात. पण आपण जर विचार केला, तुम्ही म्हणसाल की महाराज या तीन गोष्टी असल्याशिवाय तर आमचा प्रपंच होतोय का? प्रपंचामध्ये पहिल्यांदा तर धन लागतंय. प्रपंचाचं जाऊ द्या, आजकाल परमार्थ सुद्धा पैशाशिवाय होत नाही. आहे की नाही? जे नियोजन करतात कार्यकर्त्यांना माहिती असे नाही की नाही. हा, परमार्थ जर वजनात करायचं म्हटलं तर 4 पैसे आहे की नाही. म्हणजे धन असल्याशिवाय प्रपंच होत नाही, धन असल्याशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. आज आपल्या मुलांना आपण एवढं शिकवतो, नोकरीला लावतो, कशासाठी? कशासाठी? हा, शेतकरी असेल शेती करतो, कशासाठी? व्यापारी व्यापार करतो, कशासाठी? वकील इथं कोण नाही ना, खोट्या बाजूने का होईना पण निकाल देणार, कशासाठी? कीर्तनकार. आता मात्र सगळे हसायला लागले, बाबा त्यांना काही पोट नाही का? काय विठाला लक्षात ठेवा, धन हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे ना, चांगलंच आहे ना. पण ते जर जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि धन कमी पण नसावं, जास्त पण नसावं, ते गरजेपुरतच असलं पाहिजे.
मापातच असलं पाहिजे. गरजेपुरत्या ह्या गोष्टी ठीक आहेत, पण त्या अति नसू नयेत. जर जास्त असतील तर महाराज सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन चांगलंय, कोण म्हणतं धन वाईट आहे. दुसरी गोष्ट मुलगा पुत्र चांगला आहे का हो? पालकांना माझा प्रश्न आहे. हा, पुत्र चांगला जर तुमचं ते ऐकत असेल तर चांगलं आहे, आज्ञाधारी असेल तर तो चांगला आहे. फार कमी मुलं आहेत की ते आपल्या आई वडिलांचं ऐकतात. आणि आई वडिलांचं ऐकायला काय कमीपणा असावं, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे नाही का. ते जरी अशिक्षित असले तरी तुझ्यापेक्षा काहीतरी उन्हाळी पावसाळी त्यांनी जास्त खाल्लेलेत ना. हा, आणि आपल्या जीवनातला एक अनुभव व 25 वर्षाचं तुमचं शिक्षण एक आहे. त्यामुळे आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. पुत्र पण चांगला आहे जर तुमचं ऐकत असेल तर, धन पण चांगलं आहे. तिसरी गोष्ट महाराज सांगतात दारा म्हणजे पत्नी चांगली आहे का? इथं आले असतील आता काय, हा, चांगलीच म्हणावं लागेल. घरी गेल्यावर खायचे वांदे होतील. हा, सगळं चांगलं हो, पण महाराज सांगतात या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत. कारण यांच्यापासून दुःखाशिवाय बघा आतापर्यंत जेवढे बहिरे झालेले आहेत ना, ते बायकोचं ऐकून बहिरे झालेले आहेत बरं का. बाकी दुसरं काहीच कारण नाही, काहीच. बायकोची बडबड ऐकू आमचे कान बहिरे झाले. यांच्यापासून दुःखाशिवाय दुसरं काही मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टीत भाग्य समजायचं नाही. महाराज सांगतात एरती माईक दुःखाची जनता. एवढ्या करता यांची प्राप्ती होणं खरं भाग्य नाही. भाग्यवंत म्हणायचं कोणाला? भाग्यवंत म्हणत या शरण गेले पंढरीराया. जो पांडुरंगाला शरण जातो तो भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणायचं कोणाला? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मिजे याच लागे. हा, आपल्याला संसारामध्ये जन्म भेटला म्हणजे आपण पण भाग्यवानच आहे. अरे संसार करण्याची